नमस्कार. मी प्रसाद गिरबनवार. आमची सेरेब्रस पार्क इनोव्हेशन्स एक ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. याच्यामध्ये आपण कस्टमाइज मॅन्युफॅक्चरिंग करतो 80 ग्राम पासून 100 किलो पर्यंत. त्यामध्ये हा एक CS कृषी म्हणून आमचं एक प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये फवारणी करण्याचं जे यंत्र आहे हे ड्रोन जे की आपण शेतामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण बनवलेलं आहे. आता हे जे मॅन्युफॅक्चरिंग आहे आपलं पुणे बेस हडपसर बेसिस मॅन्युफॅक्चरिंग आहे. या ठिकाणी आपलं मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि ट्रेनिंग आपण जे देतो याच्यासाठी जे लागणारं ट्रेनिंग आहे ते आपण लोणी कार्बरला प्रोव्हाइड करतो. ओके. सो आता हा जो ड्रोन आहे हे एक्झॅक्टली फवारणीसाठी वापरलं जातं शेतांमध्ये, जिथे शेतकरी आता पिकासाठी जी फवारणी करतो, मॅन्युअली करतो, कोणी ट्रॅक्टरनं करतो, कोणी STP असेल त्याच्याने करतं. पण त्याच्यामध्ये पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो, वेळ जास्त लागतो आणि मजुरांचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम येतो. तिथं तुम्हाला मजूर मिळत नाहीत. आणि त्याचबरोबर हेल्थसाठी जर विचार केला तर ते आरोग्यासाठी जे औषध आहेत ते औषधं पूर्णपणे ते स्वतःवरतीच घेतले जातात. कारण मॅन्युअल स्प्रे करतो त्यावेळेस ते औषध सगळे अंगावरती येतात. STP मध्ये ज्यावेळेस करतो किंवा ट्रॅक्टर असेल त्यावेळेस माणूस मध्ये असतो. त्यामुळे कसं रोग वगैरे वाढायची शक्यता असते आणि त्याच्यामुळे खूप केसेस असे झालेत की त्यांना त्वचारोग झाले, कर्करोग, कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. ओके. त्याचबरोबर ह्या ड्रोन मध्ये ज्यावेळेस आपण ड्रोनने स्प्रे करतो तिथं तुमचं पाणी वाचलं जातं. तिथं 100 लिटर 200 लिटर पाणी वापरलं जातं. त्याचबरोबर इथं तुम्हाला फक्त 10 लिटर पाण्यामध्ये 1 एकर क्षेत्र फवारणी केली जाते. ते पण 7 ते 8 मिनिटांमध्ये 1 एकर क्षेत्र होतं. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जे औषध वापरणार आहोत आपण, औषध जिथे 100% तुम्ही औषध वापरता तिथं तुम्ही 70% औषध ह्या ड्रोनने फवारणीमध्ये तुम्ही वापरता, जेणेकरून तुमचं 30% औषध वाचतं, पाणी तुमचं 90% वाचतं, वेळ पण तुमचा वाचतो आणि मजुरांचा प्रश्न सुटतो मेन म्हणजे. आणि याच्यामध्ये तुमचा जो काही खर्च आहे, ज्याप्रमाणे तुमचा जो खर्च आहे जसं मॅन्युअल खर्चाला जेवढं मिळणार आहे तसाच तुम्हाला इथं खर्च येणार आहे. त्या खर्चासोबतच तुमचं जे गोष्टी मिळणार आहेत त्या सगळ्यात जास्त मिळणार आहेत. याच्यामुळे जे आहेत ना याच्यामध्ये तुमचं जे काही क्षेत्र आहे एका टँक मध्ये 1 एकर क्षेत्र 7 ते 8 मिनिटात केल्यामुळे जो शेतकरी आहे तो दिवसामध्ये त्याचं काम करून फवारणी करून त्याचं काम करण्यासाठी त्याला वेगळा वेळ मिळतो. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जी सरकारी योजना आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सबसिडी आहे, काही लोन पद्धती आहेत, फायनान्स केलं जातं. आता ड्रोनची जी कॉस्टिंग आहे 4 लाखापासून 10 लाखापर्यंत त्याची रेंज येते. ओके. त्याच्यामध्ये ड्रोन सोबत काही काही ऍसेसरीज घेतो आपण. आता ट्रेडिशनल पिकांमध्ये आणि फळबागांमध्ये थोडासा फरक येतो. त्यावेळेस त्याच्यानुसार ड्रोन मध्ये आपण बदल करतो, नोझल चेंजेस करतो, जेणेकरून त्यांना दोन्ही पिकासाठी ते यूज करू शकतात. सेम ड्रोन पण पिकं बदलली तरी काही हरकत नाही. सेम ड्रोनने तुम्ही पिकं सगळे कव्हर करू शकता. 90% पिकं या ड्रोनने कव्हर केली जातात. आणि याचे जे कॉस्टिंग आहे ती कॉस्टिंग तुम्हाला सबसिडीमध्ये जे असल्यामुळे तुम्हाला 40% आणि 50% तुम्हाला सबसिडी मिळते. आणि जी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्ही प्रोव्हाइड करतात. आणि जर लोन करायचं असेल तर लोन पण डायरेक्टली ह्याच्यावरती करून मिळतं. 25 ते 30% डाऊन पेमेंट होतं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी लोन करून दिल्या जातात. आता याच्यामध्ये जर काही आता जी वारकरी आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांना नवीन टेक्नॉलॉजी दाखवण्यासाठी त्याच्यासाठी आपण ही एक महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती योजना चालू केलेली. त्याच्यामुळे त्यांना आपण माहिती पण प्रोव्हाइड करतो, नवीन टेक्नॉलॉजी बद्दल त्यांना माहिती पण देऊ शकतो आणि त्यांना ह्या गोष्टी अनुभवायला आणि बघायला पण मिळतात. त्याकरिता आपण ही एक वारी आपण सुरू केलेली. जर कोणाला काही याच्याबद्दल माहिती हवी असेल तर डायरेक्टली ते नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात. थँक्यू.